नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा या अंतर्गत अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर हा रोजगार मेळावा अमरावतीमधील काही कोऑपरेटिव्ह बँक आहेत तसेच काही कंपनी आहे यांच्यासाठी होणार आहे। तर हा रोजगार मेळावा कशा प्रकारचा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा जो रोजगार मेळावा आहे हा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यामध्ये 3 अमरावतीतील कोऑपरेटिव्ह बँकचा समावेश असणार आहे। तर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या अंतर्गत 3 कंपन्यांचा समावेश असणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये अमरावतीतील कोणकोणत्या बँकेचा समावेश असणार आहे, कोणत्या कंपन्यांचा समावेश असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे सहभाग घ्यावा लागेल। तर बघा मित्रांनो, हा रोजगार मेळावा होणार आहे 18 ऑगस्टला मंगळवारी। लक्षात ठेवायचं, 18 ऑगस्टला मंगळवारी होणार आहे। वेळ असणार आहे सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आणि ठिकाण आहे स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन, अमरावती विद्यापीठ परिसर, म्हणजे अमरावती विद्यापीठात या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये बघा 3 बँका आहे अमरावतीच्या, यामध्ये आदित्य अन्नदाम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत भरती केल्या जाणार आहे। 50 जागा असणार आहे आणि वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। नंतर अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँक, यामध्ये 7 जागा आहे, पात्रता आणि वयोमर्यादा सारखीच आहे, ग्रॅज्युएशन। नंतर जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यामध्ये 15 जागा आहे आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी अर्ज करू शकतात। पहिली जे 3 पदे आहे हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत भरल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, rozgar.mahaswayam.gov.in या साईटवर तुम्हाला यावं लागेल। या साईटवर तुम्ही दोन्ही नोंदणी करू शकता, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची पण नोंदणी करू शकता। या ठिकाणी दिलेलं आहे रजिस्ट्रेशन अँड वॅकन्सी बुकिंग आणि कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय याची नोंदणी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आपली नोंदणी करू शकता। हे दोन्ही लिंक तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे। या ठिकाणी जाऊन आपली नोंदणी करायची, ठीक आहे। तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकसाठी जर अप्लाय करायचं असेल, रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्लाय करायचं आणि उर्वरित जे 3 कंपन्या दिलेल्या आहेत त्यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल त्या साईटवर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करून घेतलं तरी चालेल। या पहिल्या 3 साठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत आपण रजिस्ट्रेशन करून अप्लाय करायचं। 4, 5, 6 साठी फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं तरीच चालेल, ठीक आहे। अप्लाय करण्याची गरज नाही, या साईटवर तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करू शकता। तैशीची पात्रता मागितली आपण पाहिलेलीच आहे। महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्ससाठी ITI मागितलं आहे आणि रिलेशनशिप मॅनेजरसाठी 12वी पास आणि ग्रॅज्युएटवाले विद्यार्थी अर्ज करू शकतात। या ठिकाणी 10वी 12वी मार्कशीट वगैरे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, डोमिसाईल, आधार कार्ड, बायोडाटा, पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे। आणि महत्त्वाचं, जर तुम्हाला काही अडचण येत असेल रजिस्ट्रेशन करताना, हे नंबर दिलेला आहे, या नंबरवर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क करायचा, ठीक आहे। काही अडचण आली, काही समजलं नाही, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, ठीक आहे। 18 ऑगस्ट आणि या ठिकाणी तुमचा रोजगार मेळावा होणार आहे। वेळ असणार आहे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। जर तुम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तर या अंतर्गत जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या साईटवर जाऊन अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला अप्लाय पण करावं लागेल। आणि जर तुम्हाला कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर कौशल्य विकास या साईटवर फक्त आपलं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याची प्रिंट जी आहे ते सोबत घेऊन जायची। 18 ऑगस्टला तुमचा रोजगार मेळावा होणार आहे विद्यापीठ परिसरामध्ये, ठीक आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।